संभाजीराजेंना धर्म परिवर्तनासाठी छळलं आणि मलाही संभाजीराजेंप्रमाणे पक्ष बदलण्यासाठी छळलं असं वक्तव्य करून अनिल परबांनी वाद ओढवून घेतलाय। विधान परिषदेत त्यावरून परब आणि नितेश राणेंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे। पाहूयात। संभाजी महाराजांचा धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। शब्द मागे घेतले पाहिजे, लोकांची छळ करायचे। बोला बोला, अहो तुमचे लेवल आहे का? ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते। छत्रपती संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी ईडी सीबीआय लावून छळ करण्यात आला असं ठाकरेंचे आमदार अनिल परब म्हणाले। आणि विधान परिषदेत अक्षरशः गदारोळ झाला। एकतर परबांनी माफी मागावी नाहीतर कारवाई करा अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई आणि प्रवीण दरेकर यांनी सभापतींकडे केली। या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी, त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती महोदय। श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे, बोललेले शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। शंभू राजे हे माझा दैवत आहे, शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही। माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे, मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। आपण अपमानच केलेला नाही, त्यामुळे माफी का मागायची अशी भूमिका अनिल परब यांची आहे। मात्र परबांवरून संधी मिळताच मंत्री नितेश राणेंनी बोचरी टीका केली। करणी तशी भरणी असं म्हणत कारकुनाचा कोण छळ करणार असं नितेश राणे म्हणाले। महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे। करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या, करणी तशी भरणी हा नियतीचा खेळ आहे। ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी, ह्यांनी काय माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत, आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे। आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सगळा अधिकार आहे। माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही। हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला, याच्यात चुकीचं काय बोललो? अनिल परबांवरून सत्ताधारी आक्रमक झाले आणि गदारोळामुळे 2 वेळा विधान परिषद तहकूब करण्याची वेळ आली। या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, घ्या त्याची माफी। पहिले शंभू नाव ठेवलंय, या गुढीपाडव्याला त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय, पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो, माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा। आपण माफी मागणार नाही यावर अनिल परब ठाम आहे। आता वक्तव्य तपासावं आणि चुकीचं काही असेल तर कामकाजातून शब्द काढण्याचा तसंच पुढच्या कारवाईचा अधिकार सभापतींनी घ्यावा, हे देखील परब म्हणाले। त्यामुळे सभापती राम शिंदे काय कारवाई करतात हे दिसेलच।
विनायक डावरुखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.